मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। उमेदवारांना संधी मिळालीच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। टेट 2022 पात्र उमेदवारांना संधी मिळालीच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। बाहेरील उमेदवारांची नियुक्ती रद्द करा, रद्द करा, बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांची नियुक्ती रद्द करा, रद्द करा, रद्द करा। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार पेशा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अरे पेशा आमच्या हक्काचा। नाही कुणाच्या बापाचा। सर्वांना जय जवाहर, जय आदिवासी। आज दिनांक 5/3/2025 रोजी आम्ही जिल्हा कलेक्टर कार्यालय पालघर ते जिल्हा परिषद कार्यालय पालघर यापर्यंत आम्ही मोर्चाचा आयोजन केलं होतं। आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आम्ही टेट पात्र उमेदवार TET CTT अनुत्तीर्ण मागील 1.5 वर्षापासून आंदोलन मोर्चे निदर्शन करत आलेलो आहोत, तरीसुद्धा स्थानिक प्रशासनानं आमची दखल घेतली नसल्याचा एक रोष व्यक्त केला जात आहे। आताच काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद पालघर याने प्रसारित केलेल्या पत्रानुसार जी स्थानिक भूमिपुत्रांना त्या यादीमध्ये नाव आले पाहिजे असं वाटत होते, परंतु त्या यादीमध्ये स्थानिकांचे नाव न घेता इतर जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। तसेच जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांचीसुद्धा नावं आहेत। ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा दिलेली नाही आहे किंवा TET CTT घोटाळेवाले आहेत उमेदवार आहेत त्यांचीसुद्धा त्याच्यामध्ये नाव आहेत। त्याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांकडनं अतिशय रोष व्यक्त केला जात आहे। 20 फेब्रुवारी रोजी पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता। त्या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गणेश नाईक साहेब उपस्थित होते। त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिले होते की टेट पात्र TET CTT पात्र उमेदवारांना होणाऱ्या कंत्राटी स्वरूपात होणाऱ्या मानधन स्वरूपात शिक्षक भरती प्रक्रियेत आम्हाला नियुक्ती देण्यात यावी। यावर पालकमंत्री महोदयसुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया दर्शवत होते। त्यांनी CO साहेबांना, कलेक्टर साहेबांना, शिक्षणाधिकारी मॅडम तसेच खासदार साहेब होते, आमदार साहेब होते, त्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितलं होतं की या जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रांना जे संधी मिळाले पाहिजे, इतर जिल्ह्यातील उमेदवारांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येऊ नये। आपल्या स्तरावर जाहीर पद्धतीने या स्थानिक भूमिपुत्रांना घेण्यात येईल असं नवीन एक परिपत्रक जारी करण्यात येईल असं आश्वासित केले होते, परंतु 28 तारखेला एक जिल्हा परिषद पालघर येथून एक पत्रक सादर करण्यात आलं। त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना पुन्हा वगळण्यात आलं आहे आणि त्याच भरती प्रक्रियेमध्ये इतर जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे माननीय पालकमंत्री महोदयांना आमचे निवेदन असेल आणि कडकडीची विनंती आहे की स्थानिकांना पालकमंत्र्यांकडून न्याय मिळालाच पाहिजे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या हक्कासाठी लढतच राहणार आहे। त्यामुळे आम्ही आज ही कंत्राटी स्वरूपात जी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी आमची ठळक मागण्या आहेत। जर या भरती प्रक्रियेमध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही ही भरती प्रक्रिया होऊ देणार नाही। यास जरी आमचा जीव गमवावा लागला तरी काय नाही, परंतु स्थानिकांना न्याय मिळाला तरच ही भरती प्रक्रिया आम्ही राबवू देणार, अन्यथा ही भरती प्रक्रिया राबवू देणार नाही अशी सर्व टेट पात्र उमेदवारांची सर्व समाजाकडून आणि उमेदवारांकडून ही मागणी आहे आमची।